महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। अमेरिका आणि इराणमधील शांती वार्ता आता निष्फळ ठरलेली आहे। अमेरिकेचं शिष्टमंडळ माघारी परतणार असल्याचं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी स्पष्ट केलेलं आहे। आम्ही 21 तास चर्चा केली। इराणला आमच्याकडून बेस्ट ऑफर देण्यात आली, मात्र इराणला आमच्या अटी मान्य नाहीत, असं JD व्हान्स यांनी म्हटलेलं आहे। आम्ही अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही, त्यामुळे या चर्चा एक प्रकारे निष्फळच ठरल्याचं व्हान्स यांनी स्पष्ट केलेलं आहे। इराणला आमच्या अटी मान्य नाहीत असं JD व्हान्स यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या चर्चांना कोणतंही मूर्त स्वरूप मिळालेलं नाही। या चर्चा निष्फळ ठरल्याचं आता अमेरिकेनं स्पष्ट केलंय। इराणची मात्र या संदर्भातली बाजू समोर आलेली नाही। Yeah, obviously, we were talking to the president consistently. I don't know how many times we talked to him, a half dozen times, a dozen times over the past 21 hours. We obviously also talked to Admiral Cooper, to Pete, to Marco, to the entire national security team. We talked to Scott Bessent a number of times. So look, we were constantly in communication with the team because we were negotiating in good faith. And we leave here with a very simple proposal, a method of understanding that is our final and best offer. We'll see if the Iranians accept it. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली होती। काहीही झालं तरी विजय आमचाच असल्याचं ट्रम्प म्हणाले होते। चर्चेमध्ये काहीही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही असं ट्रम्प यांनी सांगितलं। अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाहता विजय आमचाच असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं। काय नेमकं ट्रम्प म्हणाले होते पाहूया। We win. One other thing that's happening is that boats are sailing up and heading out to our country. Big, beautiful tankers, and we're loading them up with oil and gas and everything else. And it's a pretty beautiful thing to see. तर चर्चेमध्ये आता अजूनही काही ठोस ठरलेलं नाही असं JD व्हान्स यांनी स्पष्ट केलंय। तर चर्चा सुरू होती त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की काही झालं तरी आम्हाला फरक पडत नाही, विजय आमचाच आहे। त्यामुळे आता या दोन्ही देशांमधली जी चर्चा आहे ती निष्फळ ठरल्याचं दिसतंय। मात्र आता पुढे काय असा प्रश्न आहे, या संदर्भात चर्चा करूया। आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आहेत। सतीश सर, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। 2 दिवस या चर्चा झाल्या, मात्र चर्चांमधलं काहीही समोर आलेलं नाही, निष्फळच ठरल्याचं दिसतंय। अमेरिकेनं एक चांगलं प्रपोजल दिलं, ऑफर दिली असं JD व्हान्स म्हणाले, पण इराणला अमेरिकेच्या अटी मान्य नाहीयेत असं इराणकडनं सांगितलं गेल्याचंही त्यांनी सांगितलंय। इराणची बाजू जरी अद्याप समोर आलेली नसली तरी इस्लामाबादमधल्या या शांतता चर्चांमधनं काय नेमकं समोर आलंय असं वाटतं? मुळातच या चर्चांविषयी जे आहे खूप जास्त हाईप केलं होतं। म्हणजे दुर्दैवानं या चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्याला माहित आहे की विश्वासाचा अभाव या दोन्ही पक्षांच्या दरम्यान हा एक महत्वाचा मुद्दा होता। आणि जे 15 पॉइंट डील अमेरिकेनं दिलं होतं, इराणनं 10 पॉइंट दिलं होतं, त्यातले कमीत कमी 5 मुद्दे होते ज्यामध्ये ऍब्सोल्युटली परस्पर विरोधी भूमिका होती। म्हणून खरोखरच या चर्चेतून काही बाहेर निघेल का याविषयी साशंकता होती आणि दुर्दैवानं तसंच त्या ठिकाणी झालं। एका बाजूला आपण जर पाहिलं तर अमेरिकेसाठी एक सर्वात महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे एनरिच्ड युरॅनियम, संवर्धित युरॅनियम। ज्या उद्दिष्टांसाठी अमेरिकेनं इराण विरुद्ध हल्ला केला होता तो म्हणजे इराणनं न्यूक्लिअर वेपन्स बनवू नये आणि मुळात त्यांच्याकडे 60% सुद्धा जास्त संवर्धन केलेलं साधारणतः 460 किलो जे युरॅनियम आहे त्याच्याशी संबंधित कसं मॅनेज करायचं, काय त्याचा पुढे दिशा त्या ठिकाणी असेल, या अनुषंगाने जो आहे अमेरिका इंटरेस्टेड होता। पण इराणनं स्पष्टपणे भूमिका घेतली की तो आमचा सॉव्हरेन राईट आहे, हा आमचा सार्वभौमत्वाचा हक्क आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे त्याच्याशी रिलेटेड आम्ही कुठलीही चर्चा किंवा कुठलाही करार अमेरिकेशी त्या ठिकाणी करणार नाही, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता। तर दुसऱ्या बाजूला होर्मुझची सामुद्रधुनी, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरचा आपला हक्क सोडायला इराण बिलकुल त्या ठिकाणी तयार नाही। आणि मला असं वाटतं की चर्चेच्या दरम्यान या बाहेर गोष्टी येणार नाहीत, पण चर्चेच्या दरम्यान कुठेतरी तिथे जॉईंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्यालाही तिथे हात काही मारता येईल का, आपल्याला काही आर्थिक फायदा घेता येईल का, असा सुद्धा प्रयत्न अमेरिकेने या होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित जो टोल आकारणीचा निर्णय त्या ठिकाणी होतोय किंवा तशी चर्चा होतीये त्या अनुषंगाने त्या ठिकाणी केला असेल। पण एक गोष्ट मात्र नक्की की न्यूक्लिअर इश्यू त्या ठिकाणी असेल, होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित असेल आणि इराणवरचे जे आर्थिक निर्बंध आहेत ते सैल करण्याविषयीचे निर्णय असतील, यावर कुठेतरी एक वाक्यता झाली नाही। म्हणून दोन्ही पक्ष जे आहेत एकमेकांच्या विरुद्ध अशा प्रकारचा आरोप करतायत की दुसऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या अनजस्ट होत्या, अन्यायकारक अशा प्रकारच्या होत्या, एक्सेसिव्ह होत्या आणि म्हणून आम्ही या चर्चेतून बाहेर त्या ठिकाणी पडलो। पण आता कळीचा मुद्दा हा आहे की चर्चा तर फिसकटल्या, दुर्दैवाने हे अपेक्षितच त्या ठिकाणी होतं, पण आता कुठलाही निर्णय न झाल्यामुळे पहिला प्रश्न की या 2 आठवड्याचा जो शस्त्रसंधी आहे, पॉज आहे, हा असाच कंटिन्यू राहील
राहील का अमेरिका जो आहे इस्रायल विरुद्ध आक्रमक होईल? दुसरी गोष्ट, ऑलरेडी चर्चा झालेली आहे, एक प्रकारे काही निघालं जरी नसलं तरी सौहार्दपूर्ण वातावरण दोन पक्षांमध्ये निर्माण त्या ठिकाणी झालेलं आहे. मग पुन्हा काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर चर्चेच्या माध्यमातून काही मार्ग निघू शकतो का? हा पॉज वाढू शकतो का? ही सुद्धा शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, सेंटकॉम सेंट्रल कमांडनं जी आहे अमेरिकेच्या 2 महत्वाच्या नेव्हल डिस्ट्रॉयर्स या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये धाडलेल्या आहेत आणि त्यांचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जे सागरी सुरुंग पेरून ठेवलेले आहेत त्याचं डिमायनिंग करणं. मग अशा प्रकारची आक्रमकता जर खरोखरच अमेरिका दाखवत असेल तर इराण सुद्धा त्यांच्या विरुद्ध आक्रमक होईल आणि दुर्दैवानं हे युद्ध पुन्हा पेटेल किंवा एक प्रकारे हा संघर्ष जो आहे आणखी चिघळेल, अशा प्रकारची चिन्ह सुद्धा आज घडीला त्या ठिकाणी दिसत आहेत. येणाऱ्या काही तासांमध्ये अमेरिका म्हणजे हे शिष्टमंडळ अमेरिकेला परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका घेतात आणि कशा प्रकारे जे आहे या संघर्षाची पुढची दिशा असते हे सगळं जगच मोठ्या आतुरतेनं पाहत आहे. आणि भारताच्या अनुषंगाने सुद्धा भारताची अर्थव्यवस्था सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे सगळ्याच म्हणजे अत्यंत कॉशियसली या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहे असं आपल्याला आज घडीला म्हणावं लागेल. बिलकुल सतीश सर, मात्र एक महत्वाचा मुद्दा, या दोन देशांमध्ये चर्चा एकीकडे सुरू होण्याआधी इस्रायल सातत्यानं लेबनॉनवर हल्ला करत होतं, हिजबुल्लाहच्या अनुषंगानं टार्गेट केलं जात होतं आणि हा सुद्धा एक मुद्दा होता जो इराणनं सातत्यानं लावून धरला होता की इराण आणि इराणचे जे अलाइज आहेत त्यांच्यावर हल्ले होऊ नयेत. शिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे इतर देशांमधल्या ज्या प्रॉपर्टीज होत्या इराण सरकारच्या, ज्या जप्त केल्या गेलेल्या होत्या त्या प्रॉपर्टीज सुद्धा रिलीज कराव्यात, अशी देखील एक महत्वाची मागणी इराणनं केलेली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा तर मुद्दा होताच, तो तर मुद्दा कायम असणार आहे जोपर्यंत हा सगळा तंटा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. पण या दोन महत्वाच्या बाबींच्या अनुषंगानं सुद्धा, कारण इराणची भूमिका, इराणला या सगळ्यामध्ये सातत्यानं असं वाटतंय की त्यांच्यावर जे हल्ले होत आहेत ते इस्रायलकडनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि हिजबुल्लाच्या अनुषंगानं देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पण इराण हिजबुल्लाला जो सपोर्ट देतोय तो अजूनही सोडताना दिसत नाहीये, उलट जास्त देताना दिसतोय हा सपोर्ट. हा देखील एक मुद्दा कळीचा ठरू शकतो येत्या काळात. इस्रायलची भूमिका कळीची ठरू शकते येत्या काळात. नक्की नक्की तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहेच. आणि मुळात या मुद्द्याला जर आपल्याला पाहायचं असेल तर एका बाजूला अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली होती. अमेरिकेनं त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका घेतली होती की या ठिकाणी लेबनन म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या हिजबुल्लाचा या शस्त्रसंधीमध्ये समावेश नाही, कारण अमेरिकेची भूमिका होती की इस्रायल हा अशा प्रकारचा लढा जो आहे मागच्या कित्येक दशकांपासून लढतोय, हे काही 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालं नाही. दुसऱ्या बाजूला जर हिजबुल्ला तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल तर नावाला जरी लेबननमध्ये हिजबुल्ला त्या ठिकाणी असला तरी सुद्धा खऱ्या अर्थानं मी म्हणेल की ओव्हरसीज आर्म्स म्हणजे थोडक्यात या इराणचंच दुसऱ्या देशामध्ये असणारं लष्कर म्हणजे हिजबुल्ला. कारण मुळात हिजबुल्ला काय, हिजबुल्ला जो आहे लेबननमध्ये जे शियापंथीय त्या ठिकाणी आहेत आणि आपल्याला माहिती की इराण हा मुस्लिमांच्या शियापंथीय बहुल असा प्रकारचा तो देश त्या ठिकाणी आहे. तर या शियापंथीयांना जे आहे फंडिंग करण्याचं काम, एक प्रकारे आर्म्स देण्याचं काम इराणनं त्या ठिकाणी केलं होतं. म्हणून भविष्यामध्ये इव्हन ही चर्चा जरी त्या ठिकाणी झाली असती तरी मला वाटतं की इस्रायलनं आपली आक्रमकता त्या ठिकाणी सोडली नसती आणि त्याच्या विपरीत इराण समर्थित या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांनी सुद्धा अशा प्रकारचे हल्ले प्रतिहल्ले सुरू ठेवले असते. म्हणून हा संघर्ष इव्हन या चर्चेमधून जरी काही त्या ठिकाणी निघाला असतं तरी सुद्धा माझ्या मते इस्रायलनं आपली आक्रमकता सोडली नसती. आणि दुर्दैवानं आता चर्चा फिसकटलेल्या आहेत, प्लस इस्रायल हिजबुल्ला हा संघर्ष सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे. सतीश सर, नेतन्याहू असं म्हणाले होते आमचं बोट अजूनही ट्रिगरवरच आहे, म्हणजे कधीही संघर्ष होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं सातत्यानं आरोप केला गेलेला इराणकडनं आणि लेबनॉनकडनं सुद्धा की इस्रायलच्या माध्यमातून अमेरिका हे युद्ध लढतंय, आपले ज्या काही गोष्टी आहेत इप्सित आहेत ते साध्य करून घेण्याचा प्रयत्न करते. युरेनियमचा मुद्दा असेल, न्यूक्लिअर एनर्जीच्या अनुषंगानं मुद्दा असेल, तिथली जी राजवट आहे ती राजवट उलथवून लावण्याचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी एकीकडे इस्रायल आणि अमेरिका आता या पुढच्या काळात आपला स्टान्स आणखी अग्रेसिव्ह करेल का कदाचित थोडीशी मवाळ भूमिका घेऊन 2 पावलं मागं जाऊन इराण नेमकं काय करेल, इराणचे जे सहकारी देश आहेत, सिंपथी ज्यांना आहे इराणच्या बाबतीत, त्या अनुषंगानं काही एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली जाईल. कारण आता शांतता चर्चा तर निष्फळ झाल्या, 2 आठवड्यांचा पॉज होता, तो पॉज केव्हा संपेल, पुढे नेमकं काय होईल याबद्दलची साशंकता आहे. पण मग या गोष्टी कधीही ट्रिगर होऊ शकतात अशी परिस्थिती सध्या दिसतीये का?
मला वाटतं येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे काही आठवड्यांमध्ये जे आहे अमेरिका डेस्परेट आहे या युद्धातून बाहेर निघण्यासाठी. ऑलरेडी आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे की अंतर्गत प्रश्न त्याचबरोबर सगळेच फॅक्टर कन्सिडर करता डोनाल्ड ट्रम्पला जे आहे या युद्धामधून बाहेर निघायचंय. पण असं जरी असलं तरी इस्रायल आपली आक्रमकता त्या ठिकाणी सोडणार नाही. इस्रायल इराण विरुद्ध सुद्धा आणि त्याहून महत्वाचं इराण समर्थित हिजबुल्ला असेल, हुती असेल यांच्या विरुद्ध आपली आक्रमकता तशीच त्या ठिकाणी चालू ठेवेल आणि मग त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या पाठिंबा हा अमेरिकेकडून इस्रायलला त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून ह्या युद्धाची या चर्चेची निष्पत्ती काय होईल हा एक भाग त्या ठिकाणी आहे. पण इस्रायल आपली आक्रमकता कमी त्या ठिकाणी करेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. कारण मुळातच इस्रायलसाठी हा एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. चूक बरोबर यामध्ये आपण जायला नको, पण एकूणच पश्चिम आशियामधलं सगळं गणित त्या ठिकाणी पाहिलं तर इराण आणि इस्रायल हे दोघंही जे आहेत ते एकत्रितपणे त्या ठिकाणी नांदू शकत नाहीत. ते एक दुसऱ्यांच्या जे आहेत विरोधी नेहमी त्यांची त्या ठिकाणी भूमिका असते. आणि दुसऱ्या बाजूला बेंजामिन नेतन्याहू यांचं पॉलिटिकल करिअर, पॉलिटिकल सर्व्हायव्हल हेच या युद्धामुळे जे आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे. म्हणून 7 ऑक्टोबर 2023 ला जो लढा त्यांनी सुरू केला होता त्याच्यानंतर वेगवेगळ्या फ्रंटवर त्यांनी जे आहे हमासचा खात्मा केल्यानंतर सुद्धा जे आहे इराण विरुद्धचं युद्ध, त्याच्यानंतर हिजबुल्ला विरुद्धचा फ्रंट, अशा प्रकारचे नवीन फ्रंट त्यांनी कंटिन्युअसली चालू ठेवले सो दॅट या युद्धाच्या परिस्थितीमध्ये नवीन म्हणजे तिथे निवडणुका होऊ नयेत आणि अल्टिमेटली त्यांच्यावरचे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच्याशी संबंधित चर्चा किंवा त्याच्याशी संबंधित जे आहे न्यायालयीन निवाडा नाही येऊ नये. म्हणून पॉलिटिकल सर्व्हायव्हल साठी सुद्धा हे युद्ध चालू असणं हे इस्रायलसाठी मुख्यतः बेंजामिन नेतन्याहूसाठी खूप आवश्यक आहे. सतीश सर, ज्या पद्धतीने या चर्चांना सुरुवात होणार होती त्यावेळेला सातत्यानं असा दावा केला गेला की चायना आणि रशियाच्या माध्यमातून इराण बॅक चॅनलिंग करतंय आणि पाकिस्तानची मध्यस्थी त्यामुळेच आणली गेली आणि अमेरिका आणि इस्रायलच्या अनुषंगानं अमेरिका तयार झाली या सगळ्या चर्चेसाठी. पण मग आता ज्या वेळेला या चर्चा निष्फळ झाल्यात त्यावेळेला रशिया आणि चायनासारख्या देशांची भूमिका कितपत महत्त्वाची वाटते? कारण इराणला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत या दोन्ही देशांकडनं झालेली आहे, हे काय नाकारता येणार नाही. या अनुषंगानं पुढे नेमकं काय होऊ शकतं असं वाटतं? इराणला खरंच जास्त मदत मिळू शकेल या दोन देशांकडनं भविष्यात? अजिंक्य, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी रेज केला. वर करणी जरी पाकिस्तान सो कॉल स्वतःला मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये मानत असला तरी सुद्धा इराण या चर्चेसाठी जर रेडी झाला असेल तर त्यामधला सर्वात महत्वाचा फॅक्टर होता चायना. चायनाने सांगितल्यामुळेच इराण जो आहे या चर्चेमध्ये सहभागी झाला. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारचे रिपोर्ट्स येत आहेत इव्हन मागच्या ऑलमोस्ट 24 तासामध्ये ज्यावेळेस इस्लामाबादमध्ये या चर्चा होत होत्या त्यावेळेस चायनाचं एक डेलिगेशन, एक विमान हे इस्लामाबादमध्ये त्या ठिकाणी पोहोचलं आणि अप्रत्यक्षरित्या ते पाकिस्तानला त्याचबरोबर इराणला सपोर्ट करत होतं या चर्चेच्या दरम्यान, वेगवेगळ्या निगोशिएशनच्या दरम्यान. अशाही प्रकारच्या बातम्या येत आहेत की जरी वर करणी या इराणला रिलीफ मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करतो अशा प्रकारचा चायनाने दावा केला असला तरी ते रिलीफ मटेरियल नव्हतं. तर त्याच्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे असे एअर डिफेन्स सिस्टम, त्याचबरोबर मॅनपॅक म्हणजे थोडक्यात शोल्डर हेल्ड अँटी मिसाईल गन जे असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इराणनं त्या ठिकाणी या विमानांच्या माध्यमातून इराणला प्रोव्हाइड केलं. अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत. भविष्यामध्ये सुद्धा जो आहे चायना हा इराणला त्या ठिकाणी पाठिंबा देतच राहील, अप्रत्यक्षपणे शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय सपोर्टच्या माध्यमातून. आणि जर खरोखरच अमेरिका हा इराणमध्ये लँड इन्व्हेजनच्या माध्यमातून आक्रमक झाला, खार्ग आयलँडवर त्यांनी हल्ला केला आणि इराणचा काही भाग आपल्या कब्जामध्ये घेण्याचा प्रयत्न जर अमेरिकेने केला तर मला स्पष्टपणे वाटतं की प्रत्यक्षरित्या चायना सुद्धा या युद्धामध्ये त्या ठिकाणी उतरू शकतो. तो स्वतःच्या युद्ध नौका सुद्धा ज्या आहे ओमानच्या आखातामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्या पर्शियन आखातामध्ये त्या ठिकाणी पाठवू शकतो. कारण अल्टिमेटली चायनाची अर्थव्यवस्था आणि एकूणच पश्चिम आशियामध्ये त्याला ज्या आपला पाय रोवायचा आहे त्यासाठी इराण हे त्याच्यासाठी फलक्रम आहे, त्याच्यासाठी अँकर आहे. म्हणून चायना इतक्या सहजासहजी इराणला अमेरिकेच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कशा कशा घटना घडतायत त्यानुसार जो आहे चायना आपलं पुढचं पाऊल त्या ठिकाणी घेईल. पण एक गोष्ट मात्र नक्की की चायनाचा, मुख्यतः चायनाचा आणि काही अंशी रशियाचा हा अप्रत्यक्षपणे इराणला पाठिंबा होता आहे. म्हणूनच 40 दिवस तो अमेरिकेला जे आहे अशा प्रकारची झुंज देऊ शकला. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. चर्चेचा जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या सातत्यानं घडामोडी घडतायत गेल्या काही वर्षांमध्ये जगभरामध्ये, एकीकडे रशिया युक्रेन युद्ध जे सुरू होतं सातत्यानं, थोडा युद्धविराम आहे, आता पॉज आहे, पण रशियासारखा बलाढ्य देश सुद्धा थोडासा दुबळा झालाय असं बोललं जात आहे. अमेरिका सातत्यानं अशा संघर्षांमध्ये पडतीये. युक्रेनला मदत केली सुरुवातीला, आता थेट युद्ध इस्रायलच्या सोबत इराणच्या अनुषंगानं, आणि इस्रायल तर सातत्यानं युद्धजन्य परिस्थितीमध्ये असतंच, कधी हमास, कधी हिजबुल्ला आणि आता थेट इराण. या अशा संघर्षांमध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायल हे तिन्ही देश या पुढच्या काळात युद्ध पुढे कंटिन्यू राहण्याच्या अनुषंगानं केपेबल आहेत का? त्यांची ती क्षमता आता असणार आहे का?
कारण इतका मोठा संघर्ष, इतका पैसा, इतका सगळा रिसोर्सेसचा भाग यामध्ये गेलेला आहे. या पुढच्या काळामध्ये खरंच या सगळ्या देशांना युद्ध पुढे कंटिन्यू ठेवणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? अत्यंत महत्वाचा पुन्हा प्रश्न. पहिली गोष्ट, इराण कशाही प्रकारचं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी बिल्डअप करत असेल आणि खरोखरच मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून जे आहे जबरदस्त लढा, झुकेंगे नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी दिली. पण इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचं एकूणच जे आहे शस्त्रास्त्र सामुग्री याला जे आहे प्रचंड फटका त्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणून फार काळ इराण तग धरू शकेल अशातला काही भाग नाही. यस, मनोवैज्ञानिक दृष्ट्या येणाऱ्या कित्येक महिने ते लढू शकतात, परंतु इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणून लवकरात लवकर इराणला सुद्धा या युद्धातून बाहेर पडण्याची त्या ठिकाणी इच्छा असेल, पण इतक्या लवकर जो आहे तो मागे त्या ठिकाणी हटणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, इस्रायल, जशी आपण चर्चा केली, इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. तो टेक्नॉलॉजिकली जे अत्यंत सुपिरियर नेशन आहे, म्हणून इस्रायल जो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आक्रमक राहील. त्यासाठी जो आहे तो कुठल्याही स्तराला त्या ठिकाणी जाऊ शकतो, कारण करो या मरो अशा प्रकारची त्याची परिस्थिती आहे. आणि अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेचं जे आहे आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झालेलं आहे. खरोखरच अमेरिकेला जर लढायचं ठरवलं तर त्या दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, त्याचबरोबर सामरिक दृष्टिकोनातून त्याची क्षमता आहे, केपेबिलिटी आहे. पण ज्या प्रकारचा दबाव डोनाल्ड ट्रम्पवर त्या ठिकाणी आंतरिक दृष्ट्या येतोय, त्या अनुषंगाने लवकरात लवकर या युद्धातून बाहेर पडण्यामध्येच आपलं हित आहे अशा प्रकारचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी घेऊ शकतात. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मध्यावधी निवडणुका आहेत आणि कुठल्याही राजकारण्याचा श्वास म्हणजे सत्ता आणि त्या निवडणुकांमधलं यश. म्हणून त्या निवडणुकांशी कॉम्प्रोमाइज करणं किंवा त्यांच्या विरुद्धच्या एप्स्टीन फाईल असतील किंवा तिथल्या सुप्रीम कोर्टचे टेरिफ वॉरशी संबंधित आलेले निर्णय असतील, त्याचा फटका एक प्रकारे बाजूला ठेवायचा असेल तर अशी कुठली तरी जी आहे आणखीन लोकांचा रोष त्यांच्या विरोधात जावा अशा प्रकारची कुठली भूमिका डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी घेणार नाहीत. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केलीत आमच्यासोबत आणि लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना सोप्या शब्दात याचं विश्लेषण केलं, त्याबद्दल सतीश सर खूप खूप आभार. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.